आता पाहूया बातम्या विस्तारानं। आषाढी एकादशीनिमित्त अवघा महाराष्ट्र विठू नामाच्या गजरात तल्लीन झालाय। पंढरपुरात वैष्णवांची मांदियाळी जमली आहे। आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहाटे पंढरपुरात सपत्नीक विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली। आषाढी एकादशीनिमित्त अवघा महाराष्ट्र विठू नामाच्या गजरात तल्लीन झाला असून पंढरपुरात वैष्णवांची मांदियाळी जमली आहे। आषाढी एकादशीच्या या पावन पर्वानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहाटे पंढरपुरात सपत्नीक श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली। चला पंढरी धाराशिव जिल्ह्यातील मानाचे वारकरी दाम्पत्य बाबासाहेब आणि प्रभावती माने यांनीही विठुरायाची पूजा केली आणि त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचाही सत्कार करण्यात आला। नांदत्या गोकुळातलं हे दाम्पत्य आहे आणि गेली 20 वर्ष हे माऊली वारी करतात। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचं काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। हे काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही। सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता लाखो लोक येतात। एवढ्याच्या जागेमध्ये पांडुरंगाच्या कृपेनेच ते दर्शन घेतात। कोण कसा येतो आणि कसा जातो हे पांडुरंगच पाहतात। पण आता ही वाढती सगळी भक्तांची मांदियाळी पाहिल्यानंतर या ठिकाणी आता मोठी जागा तयार करणं गरजेचं आहे आणि यावर्षी ते काम आपल्याला सुरू करायचं आहे। मी पुन्हा एकदा पांडुरंगाच्या साक्षीनं सांगतो, कोणावरही अन्याय होणार नाही। सर्वांचं योग्य पुनर्वसन करू आणि मला विश्वास आहे की पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये या कॉरिडॉरचं काम या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर कितीही भाविक आले तरी अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी असेल। विठुरायाची सेवा ही जरी आपल्याला करता आली नाही तरी वारकऱ्यांची शेतकऱ्यांची सेवा केली तर विठुरायापर्यंत ती सेवा पोहोचतेच आणि म्हणूनच यावर्षी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे याकरता राज्य सरकारनं 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे। पांडुरंगाकडे येताना शेतकरी समाधानाने आला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून करत आहोत असं मुख्यमंत्री म्हणाले। येणारा वारकरी हा शेतकरी आहे, तो शेतमजूर आहे, तो बाराबलुतेदार आहे, तो उद्योजक आहे, तो सर्व प्रकारच्या क्षेत्रातनं येणारा वारकरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। आणि विठुरायाची सेवा ही जरी आपल्याला करता आली नाही तरी वारकऱ्यांची शेतकऱ्यांची सेवा केली तर विठुरायापर्यंत ती सेवा पोहोचतेच। आणि म्हणूनच यावर्षी आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे याकरता आपल्या सरकारने 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली। शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय केला।
शेतकऱ्यांची जी 48,000 कोटी रुपयाची जुनी बिलं होती ती सगळी बिलं माफ करण्याचा निर्णय हा देखील आपल्या सरकारने घेतला आणि पांडुरंगाकडे येताना तो समाधानाने आला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आज आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतो. पाणी, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, प्लॅस्टिक मुक्त वारी, वृक्ष संवर्धन अशा विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारानं यावेळी सन्मानित करण्यात आलं.